महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकतीच अध्यात्म सेवा शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचं केंद्र असलेल्या आत्मामालिक ध्यानपीठास सदिच्छा भेट दिली। या भेटीमुळे संपूर्ण आश्रम परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणानं भारावून गेला। या मंगलप्रसंगी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आत्मरूप सुवर्ण मंदिरात आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलं व श्रद्धेनं नतमस्तक झाले। यावेळी आदरणीय संत विवेकानंदजी महाराज यांनी साहेबांचं स्वागत करून आश्रमाच्या बहुआयामी कार्याची सविस्तर माहिती दिली। आश्रमामार्फत राबवण्यात येणारे शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय तसेच आध्यात्मिक उपक्रम, समाजातील विविध घटकांसाठी दिली जाणारी सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालवले जाणारे उपक्रम याची माहिती ट्रस्ट मंडळाकडून सविस्तरपणे देण्यात आली। यावेळी आत्मामालिक ध्यानपीठ व ट्रस्ट मंडळाच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा परमपूज्य सद्गुरूंचा संतप्रसाद देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी संकुलातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी, त्यांच्या ध्येयाविषयी जाणून घेत त्यांना प्रोत्साहन दिलं। आत्मामालिक संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास त्यांनी भेट दिली। कमवा व शिका या योजनेचं कौतुक करून त्यात यशस्वी झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांचं कौतुक देखील केलं। संकुलात वसतिगृहात राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विचारपूस करत शाळेची माहिती त्यांनी घेतली। साहेबांचा हा आपुलकीचा व प्रेरणादायी सहभाग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला। या कार्यक्रमात ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी गोरडे साहेब, विश्वस्त प्रकाशजी गिरमे साहेब, विश्वस्त भंडारी साहेब, व्यवस्थापक श्री कोल्हे साहेब, श्री साईनाथजी वरपे सर, अमोलजी गायकवाड सर, आत्मदर्शन बागडे सर, श्री नितीन शिंदे सर यांच्यासह अनेक आश्रम कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते। अध्यात्म सेवा आणि विकास यांचा सुरेख संगम साधणाऱ्या भेटीमुळं आत्मामालिक ध्यानपीठाच्या कार्याला ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी त्यांच्या या भेटीबद्दल आभार मानले असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।